समितीच्या वतीनं आजची जी पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेमध्ये पेडणे तालुका समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्याम शेट्टी, केंद्रीय समितीचे सदस्य श्री शंकर महाले, त्याचप्रमाणे कार्यक्रम प्रमुख ॲडव्होकेट विजय परब, स्वागताध्यक्ष सौ नयनी शेडगावकर, त्याचप्रमाणे इतर सर्व समाज बांधव शशिकांत महाले, देव परब, प्रदीप परब, विनायक महाले, मकरंद परब आणि सुभाष सावंत सर येथे यांच्या समवेत आजची जी पत्रकार परिषद आहे ही खास शिवजयंती उत्सव 2025 या संबंधी सविस्तर माहिती देण्यासाठी ही खास आयोजित पत्रकार परिषद केलेली आहे। आता जसं तालुका अध्यक्षांनी सांगितलं की भरगच्च असे कार्यक्रम 19 फेब्रुवारीपासून 25 फेब्रुवारीपर्यंत एक आठवडाभर अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणे तालुका समितीच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित केलेले आहे। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौक सावंतवाडा मांजरे येथून या कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे आणि त्याच अनुषंगाने त्या पहिल्या दिवशी पेडणे तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर भाग्यश्री चंद्रकांत शेट्टी, दिवचल मतदारसंघाचे जे आमदार आहे डॉक्टर चंद्रकांत शेट्टी यांच्या सौभाग्यवती या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्री सुहास फळदेसाई हे उपस्थित राहणार आहेत आणि प्रमुख वक्त्या म्हणून खास आम्ही आमंत्रित केलेले आहे सौ पौर्णिमा राजेंद्र केरकर यांना। त्याचप्रमाणे तेथील स्थानिक जिल्हा पंचायत सदस्य पंचमंडळी यांचाही समावेश तिथे असणार आहे आणि त्याच दिवशी खास महिलांसाठी महिलांचा सन्मान 19 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार असल्या कारणाने 19 फेब्रुवारी रोजी श्री भूमिका आदिमाया महिला मंडळ सावंतवाडा प्रस्तुत संगीत प्रीती संगम हा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे। दुसऱ्या दिवशी 20 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता एक पात्री अभिनय स्पर्धा पेडणे तालुका मर्यादित 16 वर्षाखालील मुलामुलींसाठी आयोजित केलेली आहे आणि त्याला जोडून पेडणे तालुक्यातील जे देवस्थान अध्यक्ष जे नवनिर्वाचित जे अध्यक्ष झालेले आहेत, जे अध्यक्ष आपल्या समाजातील आहेत, ज्या देवस्थानमध्ये वार्षिक जत्रोत्सव व देवदेवतांचा वर्धापन दिन साजरा केला जातो अशा देवालयांचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही सन्मानित करणार आहोत आणि या कार्यक्रमासाठी खास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय राज्यसभा खासदार श्रीयुत सदानंदभाई तानावडे हे उपस्थित राहणार आहेत। खास आमंत्रित म्हणून संगीता काकी परब माजी मंत्री या उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय समितीचे अध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत। खास आमंत्रितांमध्ये किशोर नाईक गावकर, स्थानिक जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेडगावकर आणि पंच सदस्य इतर हे उपस्थित राहणार आहेत। शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी 2025 सायंकाळी ठीक 5 वाजता जे ऐतिहासिक म्हणजे पेडणे तालुक्याच्या इतिहासामध्ये प्रथमतः हिंदवी नाट्य महोत्सवाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि या हिंदवी नाट्य महोत्सवाचा शुभारंभ हा चांदेल गावामध्ये होणार आहे। श्रीदेवी सातेरी देवस्थानमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर हे उपस्थित राहणार आहेत। खास आमंत्रितांमध्ये नावेली मतदारसंघाचे आमदार आणि तुळेगावचे आपल्या पेडणे तालुक्यातील सुपुत्र श्रीयुत उल्हास तुळेकर हे उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे खास आमंत्रितांमध्ये दिवचल मतदारसंघाचे माजी आमदार श्रीयुत नरेश सावळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय समितीचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे खास आमंत्रितांमध्ये स्थानिक सरपंच श्री तुळशीदास गवस, खास आमंत्रितांमध्ये इतर सर्व पंचमंडळी, उपसरपंच, पंच सदस्य आणि देवस्थानचे अध्यक्ष श्रीयुत अनंत गावस, चांदेल श्रीदेवी सातेरी देवस्थानचे अध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत आणि याच हिंदवी नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आम्ही पेडणे तालुक्यातील नाट्य कलाकारांचा सन्मान करणार आहोत। दिनांक शुक्रवार 21 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता त्याच दिवशी हा कार्यक्रम झाल्यानंतर नाट्य कलाकारांचा सन्मान सोहळा संपन्न झाल्यानंतर तुर्वांकूर कला केंद्र हरमल प्रस्तुत इथे ओशाळाला मृत्यू हे नाटक संपन्न होणार आहे। सोमवार
शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी श्रीदेवी सातेरी देवस्थान इब्रामपूर येथे सायंकाळी ठीक 7 वाजता रवळनाथ युनिटी स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब तळर्ण प्रस्तुत महाराणी पद्मिनी हा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे. रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता श्रीदेव दाडोबा देवस्थान मोर्जी येथे नाट्य संपदा गोवा प्रस्तुत आकाश मिठी हा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे. सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता श्री देवी माऊली शांतादुर्गा देवस्थान वारखंड येथे श्रीदेवी भगवती क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ पेडणे गोवा प्रस्तुत तो मृत्युंजय 1 हा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे. आणि समारोपाचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता श्रीदेव साळेश्वर देवस्थान पेठेचवाडा कोरगाव येथे जे हिंदवी नाट्य महोत्सव ही नवीन संकल्पना जी अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणे तालुका समितीच्या वतीनं जी आम्ही पुढे आणलेली आहे त्या हिंदवी नाट्य महोत्सवाचा समारोप हा पेठेचवाडा कोरगाव येथे संपन्न होणार आहे. आणि त्याच दिवशी सायंकाळी ठीक 7 वाजता श्री ओंकार थिएटर्स पेडणे गोवा प्रस्तुत रायगडाला जेव्हा जाग येते हा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे. आणि तदनंतर सेम डे म्हणजे त्याच दिवशी बक्षीस वितरण समारंभ श्रीदेव शाळेश्वर देवस्थान पेठेचवाडा कोरगाव येथे संपन्न होणार आहे. आणि बक्षीस वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून दिवचल मतदारसंघाचे माननीय आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्टी हे उपस्थित राहणार आहेत. खास आमंत्रितांमध्ये माजी केंद्रीय मंत्री 7 वाजता रवळनाथ युनिटी स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब तळर्ण प्रस्तुत महाराणी पद्मिनी हा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे. रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता श्रीदेव दाडोबा देवस्थान मोर्जी येथे नाट्य संपदा गोवा प्रस्तुत आकाश मिठी हा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे. सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता श्री देवी माऊली शांतादुर्गा देवस्थान वारखंड येथे श्रीदेवी भगवती क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ पेडणे गोवा प्रस्तुत तो मृत्युंजय 1 हा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे. आणि समारोपाचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता श्रीदेव साळेश्वर देवस्थान पेठेचवाडा कोरगाव येथे जे हिंदवी नाट्य महोत्सव ही नवीन संकल्पना जी अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणे तालुका समितीच्या वतीनं जी आम्ही पुढे आणलेली आहे त्या हिंदवी नाट्य महोत्सवाचा समारोप हा पेठेचवाडा कोरगाव येथे संपन्न होणार आहे. आणि त्याच दिवशी सायंकाळी ठीक 7 वाजता श्री ओंकार थिएटर्स पेडणे गोवा प्रस्तुत रायगडाला जेव्हा जाग येते हा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे. आणि तदनंतर सेम डे म्हणजे त्याच दिवशी बक्षीस वितरण समारंभ श्रीदेव शाळेश्वर देवस्थान पेठेचवाडा कोरगाव येथे संपन्न होणार आहे. आणि बक्षीस वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून दिवचल मतदारसंघाचे माननीय आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्टी हे उपस्थित राहणार आहेत. खास आमंत्रितांमध्ये माजी केंद्रीय मंत्री ऍडव्होकेट रमाकांत भाई कलम हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुहास फळदेसाई त्याचप्रमाणे खास आमंत्रितांमध्ये केंद्रीय समितीचे सदस्य शंकर महाले त्या भागातील पंच सदस्य देवस्थान अध्यक्ष श्रीदेव शाळेश्वर देवस्थान पेठेचवाडाचे अध्यक्ष श्री रामा शेट्टी हे उपस्थित राहणार आहेत. आणि या संपूर्ण शिवजयंती उत्सव म्हणजे जो 19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी जो उत्सव आम्ही आयोजित केलेला आहे या संपूर्ण उत्सवाचं निवेदन उदयोन्मुख कलाकार उदयोन्मुख जे युवा पिढी आहे आपल्या समाजातील सौ सोनाली धीरज परब श्री साहिल नारुलकर कुमारी तेजल नाईक आणि श्री पराग पारसेकर हे करणार आहे. सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदवी नाट्य महोत्सवामध्ये जी 4 नाटकं सादर केली जाणार आहे त्यांचं मूल्यांकन केलं जाणार आहे. आम्ही आपल्या तालुक्यातील दिग्गज नाट्यकर्मीला म्हणजे एक जज म्हणून परीक्षक म्हणून आमंत्रित करणार आहोत. आणि जी 4 नाटकांची जी निवड आहे ती म्हणजे पहिलं नाटक आहे इथे ओशाळाला मृत्यू जी हरमलची संस्था सादर करणार आहे. महाराणी पद्मिनी ही तळर्ण गावची संस्था सादर करणार आहे. आकाश मिठी ही नाट्य संपदा गोवा म्हणजे नागझर गावामध्ये जे युवा कलाकार आहेत ते संपन्न करणार आहेत. आणि तो मृत्युंजय 1 हे पेडणे तालुक्यातील पेडणे नगरपालिकेतील ही जी संस्था आहे
युक्ती ही 4 नाटकांची निवड ही हिंदवी नाट्य महोत्सवाचे जे मूल्यांकन होणार आहे, महोत्सवामध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि उत्तेजनार्थ पारितोषिक या संस्थेला देण्यात येणार आहे. आणि यामध्ये प्रथम पारितोषिक आहे 51,000 रुपये अधिक स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक 41,000 रुपये अधिक स्मृतिचिन्ह, तृतीय पारितोषिक 31,000 रुपये अधिक स्मृतिचिन्ह आणि उत्तेजनार्थ पारितोषिक आहे 21,000 रुपये अधिक स्मृतिचिन्ह. रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक या मूल्यांकनामध्ये असणार नाही आहे, कारण आम्ही आयोजक असल्या कारणाने या नाटकामध्ये मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. गेली अनेक वर्षापासून या नाटकामध्ये मी शंभूराजांची भूमिका साकारली, पण प्रथमतः पेडणे तालुक्यातील तमाम नाट्यप्रेमींना, गोमंतकातील नाट्यप्रेमींना या व्यासपीठाच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो, रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकासाठी आपण खास उपस्थिती लावावी समारोपाच्या दिवशी, कारण मी स्वतः या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. आणि एक पात्री अभिनय स्पर्धा जी आम्ही मुलामुलींसाठी ठेवलेली आहे 16 वर्षाखालील, त्यामध्ये प्रथम पारितोषिक 5,000 अधिक स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक 4,000 अधिक स्मृतिचिन्ह, तृतीय पारितोषिक 3,000 अधिक स्मृतिचिन्ह, उत्तेजनार्थ प्रथम 2,000 अधिक स्मृतिचिन्ह आणि उत्तेजनार्थ द्वितीय 1,000 अधिक स्मृतिचिन्ह. त्याचप्रमाणे प्रत्येक सहभागी स्पर्धकास आम्ही 500 रुपये प्लस अधिक प्रशस्ती पत्रक देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत. नाट्य महोत्सवामध्ये आणि खास करून एक पात्री अभिनय स्पर्धेमध्ये यामध्ये कुठलंही म्हणजे कलाकारांसाठी कुठलंही जाती धर्माचं बंधन नाही आहे. या स्पर्धेमध्ये जे कलाकार असणार आहेत ते सर्व जाती धर्माचे कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत. तेव्हा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण पेडणे तालुक्यातील तमाम पेडणेवासियांना, गोमंतकीयांना आणि गोव्याबाहेरील लोकांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो की प्रथमतः पेडणे तालुक्यामध्ये अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणे तालुका समिती हा आगळा वेगळा शिवजयंती उत्सव, आठवडाभर चालणारा उत्सव आयोजित करीत आहे. आपण सर्वांनी या उत्सवास आवर्जून उपस्थिती लावून पेडणे तालुका समिती, अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज याला सहकार्य करावे आणि आपली उपस्थिती आम्हास प्रार्थनीय राहील. कार्यक्रमात आम्ही जवळ 6 नाटके सादर करणार आहेत आणि या नाटकात पहिलं जे नाटक आहे ते महिलांचं नाटक मांजरे येथे शिवाजी चौक सावंतवाडा येथे 19 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी मांजरे येथील भूमिका देवी मंदिरामध्ये आम्ही 16 वर्षाखालील मुलांसाठी एक पात्री अभिनय स्पर्धा ठेवलेली आहे. त्यानंतर 21 तारीखपासून पुन्हा चांदेल इथे व शाळा मृत्यू हे नाटक होणार आहे. त्यानंतर महाराणी पद्मावती आकाश मिठी तो मृत्युंजय 1 आणि रायगडाला जेव्हा जाग येते हे 25 फेब्रुवारीला नाटक पेठेचा वाडा कोरगाव येथे शाळेश्वर मंदिरमध्ये होऊन संपूर्ण कार्यक्रमाची सांगता आणि बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. सर्व समाजातील बांधवांना आम्ही विनंती करतोय की या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटावा. उत्सवाने आम्ही शिवजयंती यावर्षी साजरी करूया आणि पेडणे तालुक्याभर आणि संपूर्ण गोव्यामध्ये हा कार्यक्रम उत्सवाने साजरा झाला हे आम्ही दाखवून देऊया. धन्यवाद.